हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे. व्हिडिओला सकाळी सकाळी मस्त अशी फ्रेशमध्ये सुरुवात केलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथं मी बनवते रवा आप्पे. तर हे सर्व काही बॅटर तयार करून ठेवलं आहे. याच्यामध्ये भाज्या टाकलेल्या आहेत, दही टाकलेलं आहे. तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या टाकायच्या असेल ना त्या तुम्ही टाकू शकतात. ह्यामध्ये रवा अर्धा तास मस्तपैकी फुलून दिला आहे, तर छान असा रवा पण फुललेला आहे. आणि त्याच्यात फोडणी पण टाकली आहे जिरा मोहरीची. तर इथं दूध तापायला ठेवलं आहे. एका गॅसवरती चटणी तयार होऊ राहिली आणि मी पूर्ण व्हिडिओज बनवला नाही, कारण मी जरा वरती कामात होते आणि मग माझं सगळं काही लक्ष तिकडं कामात होते कलरच्या कामामुळं. तर मग एखाद्या दिवशी ना जेव्हा कधी मी आता रवा आप्पे बनवेल ना, तर तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवेल. खूप छान पटकन झटपट होणारी रेसिपी आहे. तर व्यवस्थित सर्व काही मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ना इथे मी आप्पे बनवून घ्यायला सुरुवात करते. 7 आप्पे होतील असं माझ्याकडे आप्पे पात्र आहे आणि ह्या आप्पे पात्राला कमीत कमी 14 वर्ष होतील. 2011मध्ये घेतलेलं आप्पे पात्र आहे. अजून झाकणसुद्धा त्याचं तेच आहे. सर्व काही भांडं एकदम व्यवस्थित आहे. माझ्याकडून आहे ना वस्तूची खराबी होत नाही. जसली तशी वस्तू राहते. मी कोणत्याही वस्तूची खराबी करत नाही. माझ्याकडून होतच नाही. मी वस्तू एकदम काळजीपूर्वक वापरते. आता ते स्वच्छ घासून घेतलं आहे आणि चला आता आप्पे करून घेते. इथं चटणीला उकळी आली. इथं दूध पण तापत आलेलं आहे. आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये जे रव्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे ना ते टाकायचं, म्हणजे चिटकत नाही. नाहीतर तेल नाही ना टाकलं तर सर्व काही पात्राला. आप्पे बनवताना एक काळजी घ्यायची का गॅस कमी ठेवायचा. फुल गॅसवरती आप्पे बनवायचे नाही. नाहीतर काय होतं, बाहेरची बाजू भाजल्या जाते पण आतून आहे ना सर्व पीठ असते आणि कच्चेच असतात. त्याच्यामुळं कमी गॅसवर छानपैकी आप्पे तयार होऊन द्या. बघा आप्पे किती छान असे फुगलेले आहेत. थोडी थोडी आता आहे ना किनार सुटल्यानंतर आहे ना मग पलटवायचे आहेत. तोपर्यंत अजून एकदा झाकण ठेवते. तर बघा मस्त असे कमी गॅसवर छान असे आप्पे भाजलेले आहेत. आता उलटे पालटे करून घ्यायचे आणि म्हणजे ते तुटत पण नाही व्यवस्थित भाजून दिल्यानंतर. तर चला आता मस्तपैकी सर्वांचा नाश्ता वगैरे झाला आहे. इथे माझं आहे ना किचन धुवायचंच काम चालू आहे, पण यांनी ना मला आवाज दिला का खड्डा बघायला आहे. जो बाहेर खोदताय ना तो खड्डा, तर तेच मी बघायला गेले होते. इथं स्वयंपाक काढून ठेवला आहे. आमचे जेवणं वगैरे झाले. इडलीचं भिजत टाकलं आहे. उद्या म्हटलं चला मस्तपैकी इडली तरी बनवूया. आणि इथे मटकी भिजत टाकली होती तर मस्त अशी मोड यायला ठेवली आहे. अशी जाळीमध्ये ठेवायची म्हणजे छान मोड येतात. चला आता किचन इकडचा घासून घेतला, कोरडा करून घेतला. आता इथून इकडे घासून घेते. आता जर आपले व्हिडिओ 2-4 दिवस लेट येऊ राहिले, कारण आहे ना आता घराचं शेवटचं काम चालू आहे. कलरचं काम तर 8-4 दिवसाचं कलरचं काम बाकी आहे. तर मग सर्व काही लक्ष आहे ना तिकडे जातं, कलरच्या कामाकडे. कलर पण व्यवस्थित घराला झाला पाहिजे, त्याच्यामुळे ना मग सर्व लक्ष द्यायला लागतं आणि त्याच्यामुळेच आहे ना आपले व्हिडिओ येऊ नाही राहिलेले. तर आता सर्व काही घराचं काम वगैरे झालं ना का मी नक्कीच प्रयत्न करणार आहे का दररोज एक तरी व्हिडिओ, खूप मोठा नाही ना तरी पण 10-15 मिनटाचा का होईना पण अपलोड करणार आहे व्हिडिओ. कलरचं काम झाल्यानंतर लगेच बाहेर गार्डन पण बनवून घ्यायचं आहे. किचन वगैरे व्यवस्थित स्वच्छ घासून वगैरे झाला. फ्रीज पण पुसून घेतलं. कसं आपण स्वयंपाक करतो ना त्यावेळेस फ्रीजला हात लागतो आपला, तेलकट स्वयंपाकाचे वगैरे ना, त्याच्यामुळं फ्रीज पण मग व्यवस्थितपैकी पुसून घेतला. दुपारचे 1:15 वाजले. इथं माझे किचनमधले सर्व काही कामं आवरून झाली. बघा किती छान किचन मस्तपैकी आवरून घेतला. तर खिडक्या पण लावून घेतल्या आहे, कारण बाहेर आहे ना काम चालू असल्यामुळे ना घरामध्ये खूप धूळ येते आणि ते आवरून आहे ना मी पण खूप थकल्या जाते. त्याच्यामुळे ना आवरल्यानंतर खिडक्या बंद करते. तर आता मला गिरणी लावायची आहे. गव्हाचं दळण दळायचे. गिरणी बाहेर काढते. ह्याच्यामध्ये दिवाळीच्या फटाक्या वगैरे आहेत तर ते बाहेर काढून टाकते. आणि बघा मस्त असा किचन आवरून घेतला.
फ्रीजवरतून पण कपडा मारून घेतला. कसं आपण स्वयंपाकाच्या वेळेस त्याला हात वगैरे लावतो, मग ते तेलकट वगैरे तसंच राहतो, त्याच्यावर डाग दिसतात, तर मग पुसून घेतला. आज वरतून फ्लॅट सर्व काही साफ करत आलं आहे. बाहेरचा भाग तर इथे ना, बाहेर खाली जे काही MSCBचं सामान होतं ना, भंगार वगैरे, ते खाली टाकले आणि ते देऊन टाकायचं आहे. इथे नवीन 5 फ्लॅटला आर्थिंग द्यायची आहे, तर तोच खड्डा खोदायला घेतलेला आहे. आता मीटर पण बसतील, तर त्याच्या आधी ना आर्थिंग जी आहे ना ती टाकून द्यायची आहे. आमच्या बाकीच्या सर्व काय आर्थिंग झालेलं आहे, पण आता हे नवीन फ्लॅटची आर्थिंग बाकी होती. तर आज हे घरीच आहे, सुट्टी आम्हाला, त्याच्यामुळं मग आज ते काम करून घेतलं आहे. भरपूर झाले नाही. आता काय कर, ही माती इकडे ओढून घे, इकडं मध्ये आपल्याला एक ब्लॉकचा असा खोदून घे. ब्लॉक फोडू नको हो दादा, ते लगेच निघतील, ते काय वरच्या वर आहे. त्याने पण मुळे वाचवली पपईची. हां, पपई चिकून घेतला असता. हां, बघा पपईच्या झाडाला पपई आले. बघा कशा पपई आल्या. इथं पपईचे 2 झाडं आहे आणि मुळी बघा. एक बाजूला घे, एक बाजू कोणती पण, मधून थोडीशी जागा ठेव. काय इथून टाकतो का? इथून आर्थिंगची वायर टाकायला घेतली आता. ती प्लेट कुठे फिरोज? ती प्लेट काय किलोची आहे का? किती किलोची? काय माहिती कुठे टाकली का? हे बघ, इकडेच ठेव. हे बघ इथं ठेवलं. सफेद सदाफुली लावली इथं. आणि हे तुळशीचं रोप आहे. मला तुळस लावायची आहे, तर मला रोप मिळालं, तर मी ते इथं या कुंडीमध्ये खोचून ठेवलेलं आहे. आता मस्तपैकी कलर झाल्यानंतर तुळस पण लावून घेणार आहे. ही इथे अजून खड्डा खोदायचा. अरे अजून खोल सांगू. हे का तुझे झालं ना, इथपर्यंत झाला ना, गुडघे झाकून गेले ना. हां, खरं का अजून? तू सांग ना. तू अजून एखादी हीच खोदता येईल का? मग ये. हां, जागा चिवड झाली ना. दोन्ही बाजूनी पपईचे मुळं आहेत ना. इकडे पाहिजे. पाईपाला क्लिपा मारून दे, याला पण कलर करायला लागेल. हो हो, मी ते स्टँड आणते, मला ते हे अटकावायला. धरा धरा फिरून, मला एवढं चल ना, इथं अटकून दे. धरा. अजून ही रेलिंग वरती लावायची आहे. हा, नाही, नंतर नंतर. खाली छिद्र आहे ना याला पाईपाला. तू पाहिला होता ना. दोन दोन कडे टाकायची याला. त्याला 2 आहेत. हा, 2 प्लेटी तिथं. हो, 2 प्लेटी. असं आहे का? ही एकच. अरे भरत का नाही रे पाईप? हो ना, भरत का नाही पाईप? किती पाणी टाकते, भरतच नाही. अरे का बरं? एक भरतं, एक तांब्यामधलं पाणी होते का भरून जाते, पण एक म्हणजे भरतच नाही. का बरं? खोदाय पाहिजे का? तेच पाणी इकडे असेल. आता त्या आर्थिंग वरती माती टाकून घेतली, म्हणजे पॅक केली. इकडे साईडला
फिरोज, ती तिकडची बाजू भिंतीला आधी ठोकली असते म्हणजे ती मागं जाईल ना थोडीशी. इकडे लावायचं असे का? हे पाणी का टाकायचं असतंय? ओलावा आवश्यक आहे. बदल थांब आता हे सोकू दे. ते सुकला ना कमर त्याच्यावर मातीवर हां घेऊ दे. हा, हे काय आहे रे? ओली नाही केलीत का पहिला? फिरोज हे काय? फिरोज हे काय टाकलंय? आर्थिंग पावडर आहे. अर्थिंग पावडर आहे, अर्थिंग. मग असं तू सांग ना 5 मग. किलोची. किती आणलंय ते? किती आणले हो? 2 बॅगा. 2 बॅगा आणले. म्हणजे 10 किलो अर्थिंग पावडर टाकली इथं सर्वात आधी. इथे ही तांब्याची प्लेट वायरीला जॉईंट केली आणि ती प्लेट इथं टाकून घेतली. व्यवस्थित टाक ना, का वाकडी चालते? दाब ना अजून. हे बघा, इथं मी पण एक माझ्यासाठी एक स्टँड घेऊन आले. मला हे स्टँड आहे ना इथं लावायचं आहे का बाहेरची जे काही साफसफाई करायला मला लागतात ना, वायफर, जाळं काढायचा, झाडू वगैरे, तर ते इथं असं अटकवून ठेवता येईल. म्हणजे इथं तिथं पडायला नको आणि त्याचा पसारा पण दिसायला नको. तर इथे असं लावून द्यायचं हे स्टँड. म्हणजे सर्व वस्तू एक जागी मिळतील आणि व्यवस्थित एकाच ठिकाणी मिळतील. आणि आता काल आलं ना तिच्यात आलं हे पेमेंटचं. इथे बघा मला भेटायला कोण आलेलं आहे. मी जिथं राहते तिथल्याच सर्व काही दिदी आहे आणि मी ऑफिसमध्ये जाते ना, जाता येता मला आवाज देतात, काकू काय करता, आल्या का ऑफिसला, काय चाललंय तुमचं? आणि माझे व्हिडिओ पण त्या बघतात. तर माझ्या सबस्क्रायबर आहे. ह्या ताई मुंबईला राहतात ना तुम्ही? हां, ह्या ताई मुंबईला राहतात. ती दिदीची बहीण आहे आणि खूप सुंदर केक बनवतात. हां, आमच्या इथे जेव्हा तुम्ही कधी केक वगैरे बघतात ना, काही बड्डे वगैरे असला तर सर्व काही आम्ही त्यांच्याकडून केक आणतो. खूप छान आहे दिदी. आणि दुसरी दिदी आली नाही, ती नाही आली, तर त्या केक बनवून देतात आम्हाला. आम्ही ऑर्डर दिली, सकाळी ऑर्डर द्यायची, फ्रेशमध्ये ताजा ताजा केक आम्हाला संध्याकाळी घरपोच येतो. तर हे बघा, सर्व म्हणजे माझ्या पुतण्या आहेत, आमच्या साहेबांच्या मित्राच्या मुली आहेत आणि त्या आल्याच आज मला भेटायला का काकू आम्हाला घरी यायचं आहे घर बघायला. तर ते आले. बोला आता काय म्हणायचं आहे तुम्हाला? हां, सबस्क्राईब झाले त्याबद्दल तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच तर हे सगळं काही शक्य आहे ना. तुमचं मेहनत आहे, तुमचं बोलणं, मेहनत ती एक खरी. बोलणं म्हणजे एक बोलणं पण एक एक हे आहे, कला आहे. डेअरिंग लागते, कला आहे ती. आवाजाची शब्द फेक हे सगळ्या गोष्टी. शब्द आहे. साहेब पण आत्ताच ऑफिसमधून आले. हे आपले आमच्याकडे भेटायलाच. डेअरिंग लागते एवढं चॅनलवरून बोलणं म्हणजे कंटिन्यू बोलणं. आम्ही कोल्हापूरला गेलो होतो ना, कोल्हापूरला, तेव्हा तिथे रात्रीचे 10 वाजता आम्ही मंदिरापाशी थांबलो होतो. ते 10 वाजता एक बाईला ओळखलं. हा, का तुम्ही शारदा मराठी ब्लॉगर का? हो. विचार करा, कोल्हापूरला थोडं खूप होईल त्यांचे. खूप मोठं देव. मी आत्ताच ऑफिसमधून आले. आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि चहाच घेतला. तर तितक्यात मग म्हटलं चला ते दीदीला आणि त्यांना फोन करूया. ती आहे ना ऑफिसमध्ये मला सांगायला आली होती का काकू मला घरी यायचं आहे तुमच्या आम्हाला. तर मग म्हटलं मी घरी गेल्यानंतर आहे ना तुम्हाला फोन करील. तर आता नाही इथे त्यांना मी सर्वांना चहा ठेवला आहे आणि मी चहा ठेवला होता. मी काहीतरी काम करीत होते तर दीदीने गॅस कमी केला. बाकीच्या दीदीन त्या आहे ना वरती फ्लॅट बघायला गेल्यात. तर म्हणे काकू खूप छान फ्लॅट झाले. त्यांनी ना खूप फ्लॅट नावाजले, खूप छान झालेत म्हणे तुमचे फ्लॅट. लागतंय ना आपल्याला सर्वच काही ठेवायला, सगळ्या गोष्टी लागतात. सिस्टमॅटिक एकदम. थँक्यू. स्वच्छ भरपूर एकदम.
ती पहिल्यापासून सवय आहे ना स्वच्छतेची, म्हणजे मला आताच नाही, मला माझी पूर्वीपासून. मुलगी पण बघते हा, ती तुमची दीदी आहे ना, तिला ओळखते ती. तर पहिल्यापासून सवय आहे स्वच्छतेची. ही बाकीची मंडळी कुठे गेली? आहेत ना वरती. दीदा काका असे दिवसभर तुमचे किती खालीवर चक्कर होतात, तर तुम्ही आले तर नाही दम. मी नाही जात आता वरती. तुम्ही आले म्हणून वर गेलो. नाही, खरंच छान केले. खरं मला तर खूप आवडलं, मस्त वाटतं वरती. एकदा Thank you. भाडे करून टाकणार आहे आणि एकदा दोन कुठेतरी फिरायला जाणार आहे आम्ही. कुठे कुठेतरी जाऊ. बघ आता पुढच्या वर्षी आम्ही जाऊ बरं का फिरायला. आता त्यांनी सांगितलंय जा पुढच्या एवढी वर्षी. मेहनत करतात ना, मग स्वतःसाठी एन्जॉय करा काहीतरी. देवाला पाया पडलं राहून. हे बघ अजून किती बाहेर पसार आहे. सगळं आता गार्डन बनवायचंय ना खरी. आईला कलर दिला की नाही? गार्डन मस्त गार्डन. हो हे आमचं इकडे गार्डन होतं, इथं बोर आहे. आता करील ना गार्डन करणार आहे, मस्त झाडं वगैरे. रोज किती आवडायचं हे सगळं ही अशी एवढी घाण रोज किती. बाय 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 बाय. इकडे जायला. चला काकू, ओके बाय. येऊ परत. हा या या या. मग त्याच्यानंतर यांचा बड्डे होता. हा 2-3 दिवसाचा व्हिडिओ होता, पण मी त्याच व्हिडिओमध्ये हा पण अपलोड करून दिलेला आहे. तर संध्याकाळची वेळ आहे, व्हिडिओला संध्याकाळी सुरुवात केली होती आणि आता केक कट करायचा आहे. तर सर्वात आधी यांनी देवांचं दर्शन घेतलं, आईंच्या पाया पडले. आता यांना ओवाळून घेतो. तर दीदी म्हणे का मम्मी माझे पप्पा आहेत, तर सर्वात आधी मी ओवाळी. तर म्हटलं तू ओवाळ. तर सर्वात आधी माझ्या दीदीने ओवाळलं, मग तिने पप्पांसोबत फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर मी ओवाळलं आणि हा केक त्या दीदीने त्यांनीच दिलेला आहे बनवून. तर खूप मस्त असा केक आहे. आणि मग बघा इथं आता मी ओवाळून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज आहे साहेबांचा वाढदिवस. तर सकाळपासून तर काही मला व्हिडिओ शूट करायला वेळच नाही मिळाला. आजचा वार रविवार होता आणि आज भरपूर कामं होते. कलरचं काम चालू आहे, त्यातले त्यात रविवार म्हटल्यानंतर भाज्या वगैरे आणायला लागल्या, त्या निवडायला लागल्या. तर व्हिडिओ भाडेकरू पण आज आले 2 रूमला. तर मग काही वेळच नाही मिळाला, त्याच्यामुळे आज डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओची सुरुवात केली. साहेबांच्या बड्डेचा केक कट करण्यापासूनच व्हिडिओची सुरुवात केली. तर आज आहे त्यांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांचा आरोग्य आयुष्य निरोगी राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना. धन्यवाद. आणि ते खुश तर माझं पूर्ण कुटुंब खुश असतं. आमच्या घरात असं आहे. तर खूप खूप शुभेच्छा. तर बघा मस्त असा आम्ही सगळेजण तयार झालो आणि छान असा त्यांचा वाढदिवस घरगुतीच छोट्याखानी सेलिब्रेशन केला. आम्ही असंच करतो, घरातल्या घरात वाढदिवस साजरा करतो. काही बाहेर वगैरे जायचा भानगडीत पडत नाही आणि असं छान वाटतं. आता थंडी पण आहे आणि कुठे बाहेर जायचं. तर मस्त पैकी असा आम्ही केक आणला दीदी आधीचे चॉईसचा आणि बर्थडे कट केला आणि बर्थडे साजरा केला. अशा प्रकारे आपला बर्थडे झालेला आहे. धन्यवाद. इथं आदिच्या मित्रांनी, त्याचं नाव आदित्यचे दोघं आदित्यचे त्यांनी ना यांच्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे. काय आदित्य बघू ना. थांब ना पहिले खोलून बघ. सरप्राईज आहे, त्यांनी काहीतरी आणलेलं आहे. आता आम्ही बघतोय काय आहे. काका बोलून दमले. काकाला काही दे कोलाला. बापरे भरपूर जड आहे. हा अरे आता थँक्यू मला. हो 5च आहे. परफ्यूम छान आहे छान आहे. शार्क खूप टँक. छान. आणि पॅकिंग तर बघा किती सुंदर पॅकिंग आहे. मम्मीला सगळ्यात जास्त पॅकिंग आवडली. पॅकिंग मला जास्त आवडली. परफ्यूमचं आपल्याला काही नाही एवढं, पण पॅकिंग खूप सुंदर आहे. मस्त आहे. थँक्यू. एक महिना आधी मागवतो तेव्हा ते येईल इथं. आदित्य थँक्यू. मस्त मस्त आहे तुझं गिफ्ट. माझी अजून रिटर्न छान छान छान.